हॅलो फ्रेंड्स, कामं तर काही नव्हते, असंच बसले होते. म्हणलं टाईमपास काहीतरी करत बसा म्हणून वही पेन घेऊन बसले होते. म्हणलं मस्त एक बॅक साईडची वेलची जी रांगोळी म्हणते, वेलची जी मेहंदी असते ना ती काढावं म्हणले. मला आहे ना फ्रंटपेक्षा बॅकचीच आवडते खूप, मग मी बॅकचीच काढते. तेच काढत होते. यूट्यूबला नाही बघितलं, गुगलवर 1-2 सर्च करून त्या टाईपमध्ये आणि माझं थोडंसं डोकं यूज करून कशी सिम्पलशी रांगोळी काढली. थांबा मी तुम्हाला कशी वाटली माझी मेहंदी. मला जास्त हेवीपेक्षा ना अशी सिम्पल साधी मेहंदी खूप आवडते. म्हणजे ना बॅक साईडने एकदम मस्त वाटते. आणि त्याहून नेलपेंट मी इथं ना तर ब्लर नाही केलं, बाकी सगळं ब्लर केलं, हिथं नाही ब्लर केलं. तर कशी वाटली माझी मेहंदी. तुम्ही म्हणसा ना अशी 5-6 मेहंदी दाखवून काय दाखवते, काय त्यात कौतुक असतंय कौतुक असते. तेजसला बोलले मला जरा पावडर दे तोंडाला लावायला. बघा किती पावडर दिली, देण्याची पद्धत तरी बघा. किती दिलदार माणूस आहे ना. पावडर किती जास्त दिली. वाव, मस्त. माझ्या अख्ख्या तोंडाला पुरण आणि उरण पण म्हणलं. मग मीच घेतली स्वतःहून. आणि त्यात मी एवढी आळशी की बघा मी कशी लावते. मला पावडर लावायची पद्धत पण नाही, व्यवस्थित लावायचे ना. तर मला एवढा आळशीपणा आला होता, तर मी तसंच त्याच बोटाने लावत होते की मला दुसरा हात भरवायचा नव्हता म्हणून. तसेच लावत होते एका हाताने. त्यात मी खूपच आळशी बाबू. बघू शकता कशी लावते मी. मलाच हसायला येत होतं. बघू शकता बघा. त्यानंतर दिवाळीची चकली उरली होती, तेच खात होते मी.